नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाणार आहे। तर या योजनेसंदर्भातच्या सविस्तर अशा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। आता चालू घडीला मित्रांनो या योजनेअंतर्गत येणाऱ्या अडचणी संदर्भात आपण वेगवेगळ्या व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत त्या अडचणी कशा सोडवता येतील, ते प्रॉब्लेम कसे सोडवता येईल याबद्दलची जनजागृती आपण करत आहोत। अशातच मित्रांनो आता चालू घडीला शासनाकडून जे नारी शक्ती ॲप चालू करण्यात आलेले आहे, या ॲपमध्ये ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, म्हणजेच चालू घडीला सर्व्हर जो आहे मित्रांनो भरपूर डाऊन येत आहे। याच्यामध्ये महिलांना फॉर्म भरण्याला अडचणी येत आहेत। दिवसातून 2 किंवा 3 फॉर्म असे भरले जात आहेत, परंतु शासनाकडून हे ॲप जास्तीत जास्त डेव्हलप व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आता या चालू घडीमध्ये लोकांकडून आपल्या चॅनलवरती वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत। त्याच प्रश्नासंदर्भात आपण या ठिकाणी अशी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यातीलच एक महत्त्वपूर्ण असा प्रश्न म्हणजे मित्रांनो रेशन कार्ड संदर्भात भरपूर नागरिकांनी आपल्याला विचारणा केली की एका रेशन कार्ड मध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र फॅमिली असेल, म्हणजेच 2-3 कुटुंब असतील जे वेगळे राहत असतील, परंतु त्यांचं रेशन कार्ड जे ते एकत्र आहे, तर अशा एकत्र रेशन कार्ड मधील किती लाभार्थ्यांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेता येईल? याच्यामध्ये काही लिमिट देण्यात आलेली आहे का, की ठराविकच लाभार्थी याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात, 1 किंवा 2? असं मित्रांनो वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते नागरिकांमार्फत आपल्याला विचारण्यात येत आहेत। तर त्या संदर्भात सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी आता देणार आहोत। तर मित्रांनो रेशन कार्ड मध्ये जर आपले 2-3 कुटुंब असो किंवा 3-4 कुटुंब असो, असे वेगवेगळे जरी राहत असतील आणि त्यांचं रेशन कार्ड एकत्रच असेल, तर अशा संपूर्ण लाभार्थ्यांना त्या रेशन कार्ड मधील ज्या काही महिला असतील त्या संपूर्ण महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही, ते या योजनेअंतर्गत बिनधास्त असे फॉर्म भरू शकणार आहेत। शासनामार्फत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अट घालण्यात आलेली नाहीये। जे काही लाभार्थी असतील, जेणेकरून 3 असो, 4 असो, 5 असो, ज्या काही महिला याच्यामध्ये रेशन कार्ड मध्ये असतील त्या संपूर्ण महिला या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहेत। परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाची अट असणार आहे, त्या कुटुंबातील त्या रेशन कार्ड मधील मुलींसाठी, म्हणजेच त्या कुटुंबामध्ये त्या रेशन कार्ड मध्ये 4-5 मुली असतील तर मित्रांनो फक्त एक आणि एकच मुलगी त्या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहे। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। भरपूर लोकांनी आपल्याला प्रश्न विचारला की रेशन कार्ड मधील इतर महिला ज्या आहेत त्या सुद्धा फॉर्म भरू शकतात का, सहभाग घेऊ शकतात का? तर घेऊ शकतात। फक्त तुमच्या फॅमिली मधील 2-3 मुली असतील तर त्यांच्यामधील फक्त एकच मुलगी या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहे। तर मित्रांनो ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर लोकांनी आपल्याला प्रश्न विचारला, त्याबाबतचं हे उत्तर असणार आहे। तुम्ही जर फॅमिलीमध्ये एकत्र असाल, एकत्र रेशन कार्ड असेल, तर तुम्ही सुद्धा महिला या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहेत। शासनामार्फत अशी कोणत्याही प्रकारची अट ठेवण्यात आलेली नाहीये, त्याच्यामुळे बिनधास्त फॉर्म भरा आणि या योजनेअंतर्गतचा लाभ घेत राहा। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे। अशाच वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात आपण उत्तरे, त्याची अडचणी, त्याचे निराकरण कसे करावे या संदर्भातचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्यामुळे चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।